हे सगळी मंडळी जी आहे ना यांच्या ताटाखालची मांजरं आहेत आणि जाणीवपूर्वक हा भाषिक आणि प्रांतिकवाद निर्माण करून हिंदी भाषिक लोकांमध्ये आणि मराठी भाषिक लोकांमध्ये द्वेष कसा निर्माण होईल आणि स्वतःची पोळी कशी भासता येईल यासाठी हा प्रयत्न आहे। महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि त्यानंतर आता निकाल लागल्याच्या नंतर अनेक युती आघाड्या या होत आहेत। त्यानंतर आता पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या देखील निवडणुका लागलेल्या आहेत, त्यामुळे देखील अनेक वेगवेगळे गट देखील स्थापन झालेले आहेत। या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक आपल्या बरोबर आहेत। सर, काय वाटतंय मीरा भाईंदरमध्ये ज्या प्रकारे भाजपने मुसंडी मारलेली आहे, एक विश्लेषण केलं असेल, एक आकलन केलं असेल की नेमकं काय झालं त्या ठिकाणी? प्रामुख्यानं मी मान्य करतो की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला मीरा भाईंदरमध्ये यश प्राप्त झालंय, परंतु त्याचबरोबर ह्या गोष्टीचं पण आम्ही माहिती जी घेतलेली आहे त्या अनुषंगानं मनसे आणि उबाटानं जो मराठी अमराठी वाद त्या शहरामध्ये निर्माण केला, नितेश राणेंनी येऊन हिंदू मुस्लिम वाद निर्माण केला, अबू आझमी त्या ठिकाणी आले आणि हिंदू मुस्लिम हा वाद निर्माण झाला, त्यामुळे विकासाकडे दुर्लक्ष झालं। एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जवळजवळ मीरा भाईंदर शहरासाठी 2700 कोटी रुपयाचा निधी दिला होता। 1800 कोटी रुपये विविध विकास प्रकल्पांना, तर 900 कोटी रुपये सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांना, आणि ती कामं पण जवळजवळ पूर्ण झालेली आहे। ती कामं दिसली, म्हणजे लता मंगेशकर नाट्यगृह तयार झालंय, स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कला दालन तयार झालंय, गिल्बर्ट मेंडोसा यांच्या नावानं ट्रॅफिक पार्क तयार झालाय। विविध विकास प्रकल्प तयार होत असताना सुद्धा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये निधी मीरा भाईंदर शहरासाठी प्रताप सरनाईकनी आणलेला असताना, मेट्रोचा प्रकल्प पूर्णत्वाला आलेला असताना, ज्या नरेंद्र मेहतांनी मेट्रोचा प्रकल्पाला थांबवला आणि ज्यांच्यामुळे तो प्रकल्प 1 वर्ष उशिरा झाला, मीरा भाईंदरला येणारं सूर्या डॅमचं जे 118 MLDचं पाणी होतं ते त्यांनी चेन्नई इथे पाण्याची टाकीचं काम थांबवल्यामुळे ते होऊ शकलं नाही, त्याला 2 वर्ष उशीर झाला। म्हणजे ह्या गोष्टी त्या पक्षाच्या नेत्यानं करून सुद्धा सर्वसामान्य जनतेनं मात्र नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाला मतदान केलं आणि आमचं मतदान मात्र उबाटा आणि मनसेच्या मराठी मतांच्या त्रिभाजनामुळे कमी झालं आणि त्यामुळे आमचे उमेदवार त्या ठिकाणी पराभूत झाले। परंतु ठीक आहे, आम्ही आमचा जो झालेला पराभव आहे तो मान्य केला आणि नवीन उमेदीनं काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याच्या ऐवजी आम्ही जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना सांगितलं की शेवटी अंकुश ठेवणं गरजेचं आहे। तुम्हाला जे बहुमत मिळालं आहे त्याचा गैरफायदा घेऊन शहरामध्ये भ्रष्टाचार कसा वाढेल ह्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्यावर मीरा भाईंदर शहर विकास आघाडी अंकुश ठेवेल आणि त्यामुळे निवडून आलेल्या सगळ्या नगरसेवकांनी पक्षविरहित शहर विकास आघाडीची स्थापना केली आणि त्या माध्यमातून आता विरोधी पक्षनेता किंवा होणारे स्वीकृत सदस्य किंवा स्थायी समितीचे सदस्य हे महापालिकेमध्ये निवडून येतील आणि एक वेगळ्या प्रकारचा अंकुश ह्या सत्ताधारी पक्षावर मीरा भाईंदरमध्ये ठेवला जाईल। मला तेच विचारायचं आहे, ही जी आघाडी आहे मीरा भाईंदर विकास आघाडी, ही आघाडी फॉर्म कशी झाली, म्हणजे जी सुरुवात कुठून झाली? कारण की आजपर्यंत तर कधी असं झालं नव्हतं मीरा भाईंदर शहरामध्ये, मग आता अचानक कसं झालं? होणं काळाची गरज आहे। मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, बघा मी आता जवळजवळ मीरा भाईंदर शहरामध्ये 16 वर्षाहून अधिक काळ आमदार आहे आणि मीरा भाईंदरमध्ये 82% मतदार हा हिंदी भाषिक आहे, तर 18% मतदार हा मराठी भाषिक आहे। परंतु मराठी भाषिकांच्या मतांमध्ये विभाजन शिवसेना, उबाठा आणि मनसेच्या ह्या त्रिभाजनामुळे होतं आणि त्याचा फायदा मात्र नरेंद्र मेहतांच्या भारतीय जनता पक्षाला होतं। त्यामुळे त्या लोकांनी केलेले सगळे दुष्कृत्य किंवा अनेक विषयामध्ये त्यांच्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, जवळजवळ 25 ते 27 गुन्ह्याची असलेली नोंद, ह्या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा सर्वसामान्य जनतेनं बघितलं नाही। विकास ज्या प्रताप सरनाईकने आणि शिवसेनेने एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून केलेला आहे त्याकडे बघितलं नाही आणि मात्र मतविभाजनाचा फायदा हा त्या लोकांना झाला। त्यामुळे शहर विकास आघाडी करणं गरजेचं आहे, कारण शेवटी अंकुश ठेवायला हवं। मला आठवत आहे की विधानसभेमध्ये एकमेव आमदार असताना सुद्धा छगन भुजबळ हे विधानसभा दणानून सोडायचे आणि त्यामुळे आम्हालाही माहिती आहे, आमच्याकडे तर सगळे मिळून 16 लोक एकत्र आलेली आहेत, तर 16 लोक एकत्रितपणे
कुठलंही वेगळ्या प्रकारचं विकास कामांखेरीज काम मीरा भाईंदर महापालिकेमध्ये होऊ नये यासाठी त्यांच्यावर अंकुश ठेवतील. पण प्रश्न असा उरतो की मग काँग्रेस बरोबर शिवसेना का गेली? कारण की एकनाथ शिंदे नेहमी बोलतात की आम्ही काँग्रेस बरोबर जाणार नाही. काँग्रेस आणि शिवसेना हा विषयच नाहीये. भ्रष्टाचाराच्या विरोधात निवडून आलेले लोकप्रतिनिधी एक झाले. आम्हाला जर काँग्रेस बरोबर जायचं असतं तर आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी स्थापन केली असती. त्यांचे 13 नगरसेवक निवडून आले, आमचे 3 आहे. आम्ही काँग्रेस बरोबर वाहवत गेलो नाही. आम्ही शहर विकास आघाडी स्थापन केली. काँग्रेसने पण काँग्रेसच्या चिन्हावर किंवा काँग्रेसचा गटनेता म्हणून नाही, शहर विकास आघाडीचा गटनेता म्हणून त्याला मान्यता दिली. आणि मला असं वाटतं काही समीकरण, राजकीय समीकरणं जी असतात त्या राजकीय समीकरणामध्ये नाईलाजास्तव का होईना काही निर्णय हे घ्यावे लागतात. मग आता पुढे हा जो आम्ही गट स्थापन झाला हा हो, गट स्थापन झाला, गटनेता ठरला आणि आम्ही भविष्यामध्ये कसं काम करायचं हेही ठरवलं. आणि त्यामुळे आम्ही पक्ष त्या ठिकाणी ना शिवसेना येणार, ना काँग्रेस येणार, ना इतर कुठलाही पक्ष येणार. आम्ही फक्त आणि फक्त शहर विकास आघाडी म्हणून भविष्यामध्ये यांच्यावर अंकुश ठेवण्याच्या साठी ही आघाडी स्थापन केलेली आहे. मग आता मीरा भाईंदर शहराचं चित्र कसं असेल? म्हणजे एका बाजूला भाजप पूर्णतः सभागृह असेल, दुसऱ्या बाजूला मीरा भाईंदर विकास आघाडी हे त्यांच्यावर किंवा विरोधी पक्षनेता देखील काही ठरलंय का कोण असेल विरोधी पक्षनेता किंवा आता ते बघा, आता पहिलं तर असं एक गट स्थापन होऊन त्याची नोंदणी आता झालेली आहे आणि जे गॅझेट निघाल्यानंतर महापौर हा होईल आणि महापौर झाल्यानंतर मग बाकीच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या होत राहतील. परंतु काही गोष्टी अंतर्गत आम्ही ठरवलेल्या आहेत, त्यानुसार आम्ही पुढे भविष्यामध्ये जाऊ. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की मीरा भाईंदरमध्ये 6,81,000 मतं जी आहेत ती भारतीय जनता पक्षाला मिळालेली आहे. परंतु 4 विरोधी पक्षाच्या मतांची जर बेरीज तुम्ही केली तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारापेक्षा 1 लाखानं आम्ही जास्त आहोत. त्यामुळे त्यांनी असंही विचार करू नये की फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला संख्याबळ जनतेचं मिळालेलं आहे. 1 लाखाचं मताधिक्य हे काही कमी नसतं. त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीने आम्ही विचार करू आणि यांच्यावर महापालिकेमध्ये कुठलंही चुकीचं काम होऊ नये यासाठी अंकुश ठेवू. पण सर 2 गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या वाटतात विचाराव्याशा. एक तर जे कल्याण डोंबिवलीमध्ये झालं, मनसेच्या विरोधात शिवसेना पक्ष लढला, सगळ्याच ठिकाणी लढला, पण शेवटी मनसेला सोबत घ्यावं लागलं. त्या ठिकाणी देखील सांगितलं की अपरिहार्यता होती कारण की भाजप आमचे नगरसेवक फोडणार होतं, म्हणून आम्ही शिवसेनेबरोबर गेलो आणि सत्तेमध्ये स्थापन झालो. काल देखील राज ठाकरे म्हणले की शिसारी आली आहे या सगळ्या राजकारणाची, तरी देखील त्यांचे नगरसेवक शिवसेनेबरोबर जे विरोधीमध्ये लढले होते त्यांच्याबरोबर येतात. आपण देखील मीरा भाईंदरमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसला सोबत घेऊन, जरी काँग्रेस पक्ष नसला, शिवसेना नसला, तरी एक आघाडी स्थापन करून आपण त्यांच्यावर मग जे मतदान झालेलं आहे, तुमच्यासाठी मतदान केलेलं होतं, काँग्रेसच्या विरोधात मतदान केलं होतं किंवा तिकडे मनसेच्या विरोधात मतदान केलं होतं, मग मतदारांचं काय, त्यांच्याबद्दल काही विचार? हे बघा, निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदारांच्या विश्वासार्हतेला कुठेही तडा जाऊ देणार नाही अशी भूमिका मीरा भाईंदरमध्ये आम्ही घेतलेली आहे. बघा, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे किंवा मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये कुठे काय चाललंय याची मला कल्पना नाही. परंतु मीरा भाईंदर शहरामध्ये 18% मराठी आहे आणि 82% हिंदी भाषिक आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक मराठी आमदार आहे, मला अभिमान आहे. मी आधी हिंदू असल्याचा मला अभिमान आहे, मी मराठी असल्याचा. त्यामुळे मराठी टक्का मीरा भाईंदर शहरातनं कमी होऊ नये आणि ह्या त्रिभाजनाचा फायदा इतर कोणाला होऊ नये यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि त्यामध्ये एक गोष्ट आहे की जर आम्हाला काँग्रेसबरोबर जायचं असतं आम्ही काँग्रेसबरोबर गेलो असतो ना. मी मगाशी म्हणालो, आम्ही शहर विकास आघाडीची स्थापना केलेली आहे जेणेकरून भविष्यामध्ये चुकीचं काही शहरामध्ये घडू नये. आणि भविष्यामध्ये सुद्धा माझं असं म्हणणं आहे की जर आम्ही मागे लागलो होतो ना, एका बाजूला विरार शहरामध्ये तुम्ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होते, ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती होते, मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजपची युती होते, कल्याणला शिवसेना भाजपची युती होते आणि मध्ये असलेल्या मीरा भाईंदर शहरामध्ये जर तुम्ही युती करत नसाल, कारण हिंदी भाषिकांची संख्या जास्त आहे म्हणून तुम्ही जर आम्हाला एकटं पाडत असाल तर ही पण भारतीय जनता पक्षाची भूमिका योग्य नाही. त्यामुळे तिथेही युती करायला पाहिजे. मी मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना वारंवार त्यासाठी प्रयत्न करत होतो युती व्हावी म्हणून. सर एक प्रश्न विचारायचा वाटतो, एक मराठी महापौर व्हावा मीरा भाईंदरमध्ये,
असं अनेकांचं मत आहे. त्यासाठी मराठी भाषा समिती देखील पुढे आलेली आहे. म्हणजे निवडणुकीच्या आधी देखील एक वक्तव्य गाजलेलं होतं, ज्यामध्ये मराठी महापौर इकडे बसणार नाही असं भाजपच्या नेत्याने सांगितलेलं होतं. तुमची काय इच्छा आहे? नाही, मी तुम्हाला सांगतो, मराठी महापौर व्हावा ही तर मी मगाशी तुम्हाला बोललो की मी हिंदू आहे त्याचा मला अभिमान आहे आणि मी मराठी आहे याचाही मला अभिमान आहे. परंतु मीरा भाईंदरच्या राजकारण ह्याच लोकांनी गढूळ केलेलं आहे. मी सांगतो की ह्याच लोकांनी, म्हणजे ज्या लोकांना ते गोवर्धन देशमुख आणि बाकीचे लोक आहे ह्यांनाच पोलीस स्टेशनवरनं मी स्वतः त्या आंदोलनाच्या वेळेस सोडून बाहेर घेऊन आलो. परंतु ह्या लोकांनी मीरा भाईंदर शहराचं वातावरण गढूळ केलेलं. याचं कारण असं आहे की अशाच हिंदी प्रांतिक वाद निर्माण करायचा, म्हणजे हिंदी भाषिक आणि मराठी भाषिकचा वाद निर्माण करायचा. ही लोक त्या ठिकाणी मनसे आणि उभाटा एकत्र येणार, हिंदी भाषिक आणि मराठी भाषिकांचा वाद निर्माण केला. दुसऱ्या बाजूला नितेश राणे आले, अबू आझमी आले आणि त्यांनी हिंदू मुस्लिम वाद निर्माण केला. आणि मात्र प्रताप सरनाईकांनी एवढा विकास शहराचा गेल्या अनेक वर्षापासून केलाय, त्याकडे सर्वसामान्य जनतेने दुर्लक्ष केलेलं आहे. याचा अर्थ हे मराठी आणि हिंदी भाषिक वाद निर्माण करून भारतीय जनता पक्ष, म्हणजे प्रामुख्यानं नरेंद्र मेहता यांचा भारतीय जनता पक्षाला फायदा कसा होईल याचा प्रयत्न करत असतात. आणि आमचेही जे उमेदवार पराभूत झाले तर नरेंद्र मेहता यांच्या ऑफिसमध्ये बसून एबी फॉर्मचं वाटप मनसे आणि उभाटाचं झालेलं आहे. त्यामुळे परत मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, हे सगळी मंडळी जी आहे ना यांच्या ताटाखालची मांजरं आहेत आणि जाणीवपूर्वक हा भाषिक आणि प्रांतिक वाद निर्माण करून हिंदी भाषिक लोकांमध्ये आणि मराठी भाषिक लोकांमध्ये द्वेष कसा निर्माण होईल आणि स्वतःची पोळी कशी भासता येईल यासाठी हा प्रयत्न आहे. सर, महाराष्ट्रामधलं अजून एक उदाहरण आहे बार्शीमध्ये. सोलापुरातल्या बार्शीमध्ये भाजपच्या विरोधात दोन्ही शिवसेना एकत्र आल्यात, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात आणि 4 पक्ष एकत्र येऊन विरोधात भाजप अशी एक त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला हे निर्माण झालेली आहे, समीकरण निर्माण झालेलं आहे. याकडे कसं बघतं? नाही, त्याबद्दल मला काही कल्पना नाही आहे. परंतु बघा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक शहराचं, प्रत्येक जिल्ह्याचं राजकारण हे वेगवेगळं असतं. मी फक्त ठाण्यामध्ये विचार करा तुम्ही, ठाण्यामध्ये आम्ही युती केली. माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही आमच्या छातीवर दगड ठेवून माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या 4 जागा ज्या धनुष्यबाणावर चिन्हावर गेल्या निवडणुकीमध्ये लढल्या गेल्या होत्या, त्या 4 जागा आम्ही भारतीय जनता पक्षाला सोडल्या आणि उर्वरित जागा आम्ही निवडून आणल्या. म्हणजे असं नाही आहे की फक्त आम्ही जागा सोडल्या. आम्ही पूर्णच्या पूर्ण पॅनल 3 शिवसेनेचे उमेदवार आणि 1 भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मिळून आम्ही सगळेच्या सगळे पॅनल ठाण्यामध्ये निवडून आले. तशीच परिस्थिती यांना मीरा भाईंदरमध्ये करता आली असती, कारण माझा प्रस्तावच असा होता मीरा भाईंदरला की जसं ठाण्याला तुम्ही युती केली, ठाण्याचं पॅनल जशी सिस्टीम राबवली आपण, तसं मीरा भाईंदरला राबवा, कारण ठाण्याला आम्ही मोठे भाऊ आहोत, तर मीरा भाईंदरला तुम्ही मोठे भाऊ आहोत आणि तसं करणं गरजेचं होतं. परंतु ठाण्यामध्ये आम्ही मात्र त्यांचा मान सन्मान ठेवला, परंतु मीरा भाईंदरमध्ये त्यांनी आमचा मान सन्मान ठेवला नाही. ठीक आहे, हरकत नाही, काळ कोणासाठी थांबत नसतो आणि आम्ही मीरा भाईंदर कसं विकसित भविष्यामध्ये होईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर प्रतापजी सरनाईक आपल्या सोबत होते आणि एकूणच मीरा भाईंदरमधली जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्या संदर्भात ते आपल्याशी सविस्तर बोललेले आहेत. कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.